बदलापूर बस स्थानकावरील एक परिस्थिती आपण बघणार आहोत सध्या आता. महाराजांचं स्मारक आहे जवळच. फिरवा जरा तिकडे, फिरवा ना, या पटकन. काय ठेवलं जरा, काय ठेवलं? काय नाही, काहीच नाही ठेवलं. माझं सामान ठेवलं. अहो, माझं सामान ठेवलं. सामान का पळताय? तुमच्याकडे काय आहे? या पटकन या, दाखवा. दारू काय नाही बाबा, कुठे दारू दिसते तुम्हाला? आता त्यांच्या बॅग ते ठेवताना बघितलं ना? त्याचा असं माझं काय काय? ते खायची वस्तू आहे. अजून काय? काय अरे काय आहे? कुरकुरे चकना आहे? चकना नाही, कुरकुरे पोरं खातात ना. तुमच्याकडले दाखवू का तुम्हाला? चुकून झालं की मान्य करा. चुकून मान्य करतो बस. मी काय बोलते, ओय हे काय बोलताय? मी काय बोलते ऐका, हा आमचं तुमच्याशी वैर नाहीये. बरोबर आहे. हे मी काय बोलते, फक्त खरं सांगा. मी काय बोलतो? ऐका फक्त, हा मी काय हा बोलते चालतं, तुम्ही बोला फक्त पाहिजे. खरं सांगा. चुकून झालं, चुकून घडलं, हा. ठीक आहे. काय करत होता? ड्रिंक करत होता? हो करत ना, ते दुसरे दादा ते पण करत होतो. आम्ही आपलं आपलं पिला आपल्या आपल्या घरी. काय माहितीये का, आता सांगू का, आता एवढं महाग झालंय, बार मध्ये बसायची हिंमत नाही. आम्ही धंदा करतो इथे, आपला धंदा आहे बाजारमध्ये, भाजीचा धंदा. आता तुम्ही बोला ते 100, 200, 400 रुपये कमवणार माणूस, ते बार मध्ये बसायची आपली हिंमत आहे का? मान्य आहे तुमचं आम्हाला म्हणणं. तुम्ही चांगल्या घरातले आहात, हा, सुशिक्षित आहात. मी इथेच राहतो, आपण कुठे ये नाही. म्हणणं काय माहिती, सगळं बंद झाल्यानंतर आम्ही येतो रात्री. ते पण पित होते की नाही? त्यांनी ते डिक्कीमध्ये नाही नाही, दारू नाही, ते सगळं फेकून दिलं. कशाची होते? ड्रिंकच होते? नाही नाही नाही, काही नाही, पाणी फक्त त्याचा ग्लास होता, ते पाणी. ग्लास होते. बाकी दारू मी काय बोलते, हे काय आहे? आपण कुठे बसलो? बस स्टॉपला आहे. आणि मग ते योग्य आहे? मी पैदा इथं झालो, जन्म माझा इथं झालाय. कुठे जाणार तुम्ही बोला? घरी माझा घर इथे, हे घर माझं. हा, योग्य नाही माहिती मला. तुम्ही हवं तर सांगा मागा प्रशासनाला की आम्हाला कुठे नको नको, हे दारू आपल्या घरी. ऐका ऐका, माझी मुलगी तुझ्यासारखी 2-2 मुलगी आहे माझी. आम्ही काय बोलतो, हे काढू नको रे दादा. किती आपले महाराज आहे. ऐका ना, मी काय बोलतो, आम्ही काय बोलतो, माझी 2 मुलगी तुझ्या मुलगी झाली मुलगी. ते महाराज आहे. ते माहिती आहे मला, तुम्ही आम्हीच करतो सगळं. तुम्ही चांगले आहात, पण सगळे चांगले नाही. ओके ओके, चला. बरोबर की नाही? बघा, तुम्ही चांगले आहात, सगळे चांगले नाहीयेत ना. नाही बरं. आज 2 जण आहेत तिथे, उद्या 4 जण आहेत. नाही ना, कोण नाही. आम्ही फक्त मी एकटाच असतो आणि कधी आला तो असतो, कोण नसतो. आता उद्यापासून नाही मग? नाही ना मग. नक्की? मग काय, घरी बसू. काय माहिती, माझी माझी बायको नाही. ऐका ना, अजून पांडव होते घरी. वाईफ नाही, वाईफ हारली, 2 जवान पोरगी. त्यापेक्षा तुमच्यावरती अर्थव्यवस्था चालते. तुम्ही हवं तर मागणी करा की जागा द्या, परंतु इथे बस, नको ना. ऐका ना, बस स्टॉपवाले स्वतः बोलले का मला, तुला 2 महिन्याचे बरं आता बनणार नाही. तुम्ही हवं तर एक नाही, जागा काही उपलब्ध करून द्यायला पाहिजे. नाही नाही, काही बरोबर नाही. एवढी आपण आपली हे नाही. सॉरी हा, सॉरी बच्चा. नक्की. तुम्ही बघा तुमच्याकडे अरे माझी मुलगी होती तुझ्यासारखी जेव्हा बघिते फोटो बघते का? कसं असतं, आपण ड्रिंक केल्यावर नाही आपण किती चांगलं असतं तरी समोरचा व्यक्ती कसं नाही, असतं? हा बरोबर. बरोबर. ठीक आहे. सॉरी. नाही नाही, हरकत नाही. तुम्ही प्रशासनालाच जाग यायला पाहिजे. या ठिकाणी आपण बघतोय महाराजांचं स्मारक आहे आणि इकडे ही बस स्थानकाची आपली अवस्था आहे. खरं तर आपण त्यांना काही बोलू शकत नाही, कारण कोणाच्या खाण्यापिण्यावरती आपण कधीच बंदी करू शकत नाही आणि करणारही नाही. आपला तसा उद्देशही नाहीये. आणि खरं तर ते दादा खूप चांगले आहेत. खरं म्हणजे ते खूप चांगलेही बोलले आपल्याशी, कारण एखादा दुसरा असता तर त्यांनी कदाचित मान्यही केलं नसतं आणि आपल्याशी उद्धट बोलले असते. परंतु फक्त विनंती एवढी आहे, आणि याच्यामध्ये यांची चुकी काहीच नाहीये, खरंच नाहीये त्यांची चुकी. का माहितीये का? कारण हे बस स्टँड वाटतच नाहीये ना. तुम्हाला काय वाटतं, हे खंडर वाटतंय? खंडर. आपण मागे देखील एक व्हिडिओ बनवला होता की जर कधी हे खरोखर बस स्थानक वाटलं असतं तर या ठिकाणी खरोखर कोणी गेलं असतं का? नसतं गेलं. आता हे काय वाटतंय बघा, पूर्ण अंधार आहे, काळोख आहे. तर खरोखर याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळं पडलेलं आहे. आपण मागे देखील हे दाखवलं होतं, त्याच्यानंतर खूप जणांनी बोलले होते की नाही नाही, तुम्हाला फक्त एवढंच दिसतं का? तर हे खूप चुकीचं आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. आणि पुन्हा एकदा सांगतो की आमचा काही चुकीचा उद्देश नाहीये, हेतू नाहीये, परंतु बघा या ठिकाणी आपण बघतोय की या महिला आहेत, फॅमिली आहे इथे, आणि कुठेतरी हे बस स्थानकावर आले, गाडीची वाट बघतायत
आणि अशा अवस्थेमध्ये जर कधी अशा परिस्थितीमध्ये असे कोणी या ठिकाणी महाराजांच्या स्मारकाजवळ जर असे काही कामं होत असतील तर ते खूप चुकीचं आहे. बघा आपण बघतोय ती चिमुकली मुलगी आहे, फॅमिली आहे. कुठे जायचंय तुम्हाला? कुठे जायचं दादा? कुठे जायचंय? कुठल्या गावाला जायचंय? हे काय कुठे जायचंय मग? पोलादपूर कधी येणार आहे बस? काय माहिती आहे? नाही, प्रायव्हेट गाडी येते, हरकत नाही. बरं बरं ठीक आहे. तर बघा बस स्टँड म्हणजे सुरक्षा आहे आपली असं समजून प्रत्येक जण इथे थांबतो आणि तेवढीच सुरक्षा जी आहे ती जपली गेली पाहिजे. आणि त्यामुळेच आम्ही त्यांनाही बोललो की खरोखर असं कोणीही उघड्यावरती मद्यपान करतंय तर मग यांना कमीत कमी जागा तरी निवडून द्या, म्हणजे ते जाऊन सगळेजण त्या ठिकाणी बसतील. आता प्रत्येक ठिकाणी जर आपले सार्वजनिक ठिकाणं अशा पद्धतीचे अड्डे बनत चालले तर याला जबाबदार कोण? महाराज आहेत इथे, छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांच्या स्मारकाच्या जवळ जर असं काही होतंय तर हे खरंच खूप चुकीचं आहे. परंतु खरंच मला जे काही ते दादा आता भेटले आपल्याला त्यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतंय की त्यांनी सांगितलं की इथून पुढे ते असं करणार नाही. परंतु यात त्यांची चुकी नाहीये, त्यांचं मन साफ होतं म्हणून ते आपल्याशी बोलले. परंतु दुसरे अजून एक जर आपण बघितले ते सर्रासपणे इथे बसून मद्यपान जे आहे ते करत होते. तर कुठेतरी ही परिस्थिती थांबली पाहिजे. आणि तुम्ही विचार करत असाल की आपल्याला काय गरज आहे, तुम्ही काय गेलात तिथे, तुम्हाला काय पडलं होतं? तर कसं आहे ना, आम्हाला काही पडलं नव्हतं, पण या ठिकाणी तुम्ही एक जरा कॅमेरा फिरवा. हे बघा, इथे आजूबाजूला पण वस्ती आहे आणि इथे जवळच स्वच्छतागृह आहे. इथे ज्या वेळेला काही महिला स्वच्छतागृहासाठी येतात तेव्हा त्यांनीही आम्हाला ही गोष्ट सांगितली. खूप काही व्हिडिओज देखील आलेले आहेत जे महिलांनी काढून आम्हाला पाठवलेत की मॅडम इथे असं असं प्रकार चालतो, तर तुम्ही कृपा करून तिथे डायरेक्ट लाईव्हच्या माध्यमातून दाखवा, कारण नाहीतर मग नंतर लोक बोलतील की बातम्या खोट्या आहेत असं. तर त्यामुळे आज डायरेक्ट लाईव्ह आपण केलंय. तुम्हाला काय वाटतं, या ठिकाणी लाईट्स जे आहेत ते लावले गेले पाहिजे की नाही? आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. आणि आज जो काही प्रकार इथे घडला तर तो तुम्ही बघितला असेल की सर्रासपणे इथे मद्यपान जे आहे ते करत होते. त्यांच्या जवळ बॉटल्स होती, ते होतं. आता काय काय होतं ते त्यांनी स्वतः सांगितलं. परंतु जर इथे काही गैरप्रकार घडला तर मग नंतर आपण मोर्चे काढण्यासाठी निघणार आहोत का? नंतर आपण आंदोलनं करणार आहोत का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आपण नंतर बोलतो मग बदलापूरचं नाव खराब होतंय, बदलापूरचं नाव खराब होतंय. बदलापूरचं नाव का खराब होतंय? या ठिकाणी आपले महाराज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज. हाकेच्या अंतरावरती हे सगळं काही जे काम आहे ते सुरू आहे. मग याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये का? की जाणून बुजून लक्ष दिलं जात नाही? संध्याकाळी इथे जबाबदारी नाहीये कोणाची की लाईट लावलं पाहिजे? आपण मागे देखील जे आहेत परिवहन मंत्री यांना विनंती केली होती की कृपा करून बदलापूरची परिस्थिती सुधारा. त्यावेळेला खूप जणांनी आम्हाला बोलले होते की तुम्हाला काय पडलंय, तुम्हाला सगळं लगेच पाहिजे, तत्काळ पाहिजे, थोडं थांबा. अजून किती थांबा? या ठिकाणी काही गैरप्रकार होईपर्यंत थांबायचं का? आता हा व्हिडिओ पडल्याच्या नंतर परत तुम्ही लोक बोलणार की तू काय गरज आहे, तुम्हाला हेच दिसतंय का? डोळे झाकू नका आणि नंतर आंदोलन करण्यापेक्षा आता आवाज उठवा. कारण आपण आधी देखील बघितलंय की आधी देखील आपल्या बदलापूरमधील काही महिलांनी आवाज उठवलेत, कारण उघड्यावरती मद्यपान चालू असतं. पण जर या गोष्टींना तत्काळ आळा घातला गेला नाही तर खूप भयंकर प्रकार आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.